2 दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपापली जी भाषा आहे ते त्या भाषेचा स्तर घसरवला. मात्र आज त्याच किल्ल्यावर मात्र दोन्ही पक्षाचे नेते आमने-सामने आलेले पाहायला मिळाले आणि यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे हा स्पर्धा जी आहे ही पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आमदार वैभव नाईक आहेत. काय सांगाल, आज पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे असा प्रकार होता की या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती? नाही, आजचा सामना हा भ्रष्टाचाराच्या विरोधात होता. स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं 2 दिवसापूर्वी जे स्मारक उद्ध्वस्त झालं त्या स्मारकामध्ये भाजपचा भ्रष्टाचार उघड झालेला आहे. लोकांनी आता प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं नाहीत. म्हणून नारायण राणे सारख्या लोकांना पुढे आणून आज हा विषय दुसरीकडे भरकटण्यासाठी आज खरं तर केंद्रीय मंत्र्यांनी असं म्हणणं शोभतंय की काय, की बघून घेऊ, सोडणार नाही, घरात घुसून मारू. ही काय औरंगजेबाची औलाद आहे की ही महाराष्ट्राची शिवशाही आहे? खरं तर गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. गृह खात्यांच्या ह्याला पूर्ण जबाबदार आहेत. 2 विरोधी पक्षनेते आदित्यजी ठाकरे आणि जयंत पाटील यांना सुरक्षा असताना सुद्धा जो प्रकार झाला, राणेंनी जो प्रकार केला आणि त्याला पोलिसांनी जे खतपण घेतलं ते महाराष्ट्राला योग्य नाही. आणि त्यामुळेच आपला भ्रष्टाचाराचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही भूमिका राणेंनी घेतली, भाजपने घेतली. परंतु निश्चितपणे आम्ही तो भ्रष्टाचार उघड केलेला आहे, आणखी उघड करू. युवा नेता, त्यानंतर एक मंत्री, माजी मंत्री, मात्र यांना एक कुठेतरी कवच असतं ते मात्र पोलिसांचं असलं पाहिजे होतं, ते कुठे दिसलं नाही. मात्र शिवसैनिकांच्या गराड्यातून आज आदित्य ठाकरे यांना बाहेर पडावं लागलं. मात्र हे कोणाचं फेल्युअर वाटतं? नाही, त्यांना हे करायचंच नव्हतं. त्यांना ही पोलिसांना बाजूला करून ही त्यांना दडपशाही करायची होती. परंतु आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने शिवसैनिक आहोत. अंगावर तर शिंगावर घेणारेच आम्ही शिवसैनिक आहोत. शेवटी पोलिसांनी कुठलीच भूमिका घेतली नाही, म्हणून शिवसैनिक म्हणून आम्हाला भूमिका घ्यावी लागली. आणि आम्ही आदित्यजींनी सुद्धा संयमाने भूमिका घेतली. शिवसेना प्रमुखांचे नातू आणि उद्धवजींचे चिरंजीव म्हणून सुद्धा त्यांनी महाराष्ट्राला योग्य असल्यास दिशा देण्याचं काम केलं आणि त्यांनी पण तशी निर्भय भूमिका घेतली. निर्भय या ठिकाणी झाले आणि शिवसैनिकांनी घेऊन आम्ही बाहेर पडलो. पोलिसांनी आम्हाला बाहेर आणलं नाही. परंतु ही त्या ठिकाणी राजकारण करण्याची ती अवस्थाच नव्हती. छत्रपतींच्या एकीकडे स्मारक कोसळले आणि तिथे ही अशी भूमिका घेणं, माझ्याशिवाय कोणी येता कामा नये, बाहेरचे लोक आहेत. हा काय राणेंनी आपल्या पैशातनं पुतळा केलाय, राणेंनी आपल्या पैशातनं स्मारक केलंय. आणि राणे स्वतःला जर सगळंच समजत असेल तर ते ह्या महाराष्ट्रामध्ये, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालणार नाही. आमच्यासारखे तरुण शिवसैनिक त्यासाठी पेटून उठतील आणि कुठली किंमत मोजण्यासाठी आम्ही तयार होऊ. परंतु अशी दडपशाही चालू देणार नाही. वारंवार आपण सुरुवातीपासून या पुतळ्याच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र आज हा पुतळा पडल्यानंतर देखील आपले कोणती भावना आहे या पुतळ्याबाबतची जी आजपर्यंत आपण या गोष्टीसाठी भांडण करतो? नाही, खरं तर या पुतळ्याच्या कारणीभूत असलेले बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज आपण बघितलं असेल की या पुतळ्याचे 7-8 भाग करण्यात आले. कामाचे असं कुठले 7-8 भाग होतात? स्मारकाच्या उद्ध्वस्त झाल्यानंतर कुठलीही हे नाहीत. कुठल्या तरी नेव्हीने कुठल्या तरी कन्सल्टंटवर तक्रार करायची. तो कन्सल्टंट म्हणतो की मी काय कन्सल्ट केलंच नाही आणि अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी केलंय. हे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री सांगतायत वाऱ्यामुळे पडलं. खरं तर समुद्रातले वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पुतळा पडलाय कुठे? पश्चिमेच्या दिशेने पडलाय. वाऱ्याचा काही संबंध नाही. हा बोगसपणा होता. आणि सगळं आज बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे 75पेक्षा लोखंडाचा किती वापर केला, किती पोकळ होता, हे सगळं आज लोकांनी बघितलंय. आणि त्यामुळे ह्याला शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. नेव्हीकडे बोट दाखवलं जात आहे. शेवटचा प्रश्न, नेव्हीकडे बोट दाखवलं जात आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या बाबतीत आता पुतळ्याचा दर्जा जो आता तो समोर आलेला आहे. मात्र आपले वैभव नाईक या स्थानिक आमदार म्हणून आपली भूमिका काय? नाही, आमची भूमिका हीच राहील की भ्रष्टाचार केल्यानं शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भात कोण दडपशाही असेल तर आम्ही ते ऐकणार नाही. आमचं शिवप्रेमींचं आंदोलन हे चालूच राहणार. तर हे होते कुडाळ मालवणमधील फायर ब्रँड आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते वैभव नाईक. त्यांनी सांगितलं शिवसैनिक म्हणून आम्ही पुन्हा एकदा अशाच पद्धतीत उभे राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.